मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी या गावातून मनोज जरांगे पाटील 4 महिन्यापासून लढा देत आहेत। मात्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी भगवं वादळ घेऊन मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईत ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत। आपण बघू शकतो की आपण मनोज जरांगे पाटील यांच्या परिवारासोबत आहोत की ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील 4 महिन्यानंतर त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेरून जाणार आहे। त्या अनुषंगाने आता त्या संपूर्ण परिवाराने, त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या नातेवाईकांना आता त्यांची मुंबईला जात असताना ऑक्शन करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आपण बघू शकतो की या ताटामध्ये फुलं आहेत, पेढे आहेत, अक्षदा आहे। त्याचबरोबर त्यांनी जे सौभाग्याचं लेणं असतं ते सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र या ठिकाणी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सुपारीचं खांड आहे, जे आपण कोणत्याही शुभ कार्याला जाताना सुपारीचं एक खांड म्हणून आपण सुपारी ठेवत असतो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत। ताई, मला काय सांगाल, मनोज जरांगे पाटील गेल्या 4 महिन्यापासून आंदोलन करतात, सरकारकडून वारंवार त्यांना वेळ दिला जातोय, सरकारला ते वेळ देत आहेत, तरी सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य होत नाही। त्यामुळे आज त्यांनी भगवं वादळ घेऊन मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने आता यावेळेस त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये। ते इथून जाणार आहेत, त्यासाठी मी त्यांना ओवाळायला जाणार आहे। त्यांनी दिलं ओवाळून तर ओवाळणार आहे, पण सरकारला एवढी हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या। ते तिथून तुम्हाला गुलाल घेऊन येतील, जर तुम्ही नाही दिलं तर मग तुम्ही इतक्या बी शिव्या खाता तर तुम्हाला मराठ्यांच्या शिव्या आणखीन माहीतच नाही कसल्या असत्या। तुम्हाला असं वाटतंय का सरकार कुठंतरी त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करते? हो, वाटतंय, कारण आता ते वेळेवर वेळ नुसता वेळच मागून घेतात। किती दिवसाचा द्यायचा? 4-5 महिने झालं वेळच घेतात, इतक्या दिवसाचा वेळ नसतो ह्यांच्याकडे, नसतो ते वेळ, पण ते फक्त समाजाला मागतात। त्यांच्यासाठी ते रात्रीत वेळ बदलतो, फक्त आमच्या समाजासाठी त्यांना नाही बदलता येत ते वेळ। असं न करताना लवकरात लवकर आरक्षण द्यावं। आपण बघू शकतो की सरकारला त्यांचे निर्णय घेताना वेळ बदलता येतो, सगळं बदलता येतं, मात्र मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिलेली आहे। आपल्यासोबत त्यांची मुलगी पण आहे। दीदी, मला काय सांगशील की बाबा 4 महिन्याच्या नंतर तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरून जात आहेत, तुम्ही ऑप्शनची तयारी केली, तुला काय वाटतंय? पप्पा एक आशा घेऊन मुंबईला जातात की नक्कीच आम्हाला अशी आशा आणि खात्री आहे की लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि पप्पा एक विजय मिळवण्यासाठी आरक्षण घेऊन येण्यासाठी जातात, तर त्यासाठी आम्ही औक्षण करण्यासाठी पप्पांकडे जातो। आपण बघू शकतो आपल्यासोबत त्यांचा मुलगा पण आहे। दादा, मला काय सांगशील की 4 महिन्यानंतर तू आता बाबांना भेटणार आहे, काय वाटतंय तुला की बाबा मुंबईकडे जात आहेत, भगवं वादळ घेऊन जात आहेत, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करेल? हो, सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, कारण गेल्या 5-6 महिन्यापासून हा मराठा आरक्षणाचा लढा चालू असल्यामुळे आणि सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षण नाही दिल्यामुळे सर्व मराठ्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली आहे आणि आम्ही पप्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पप्पाच्या भेटीसाठी चाललो। आपण बघू शकतो की 4 महिन्याच्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील आपला उंबरठा न ओलांडता उंबरठ्याच्या बाहेरून या ठिकाणून जाणार आहे। त्यासाठी संपूर्ण परिवार आता त्यांची वाट बघतोय की त्यांचं ऑक्शन करून मुंबईला ते विजय होईल, या अनुषंगानं संपूर्ण परिवार या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि तो आपला संपूर्ण परिवार आता या ठिकाणी जरांगे पाटील यांचं ऑक्शन करणार आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।